नमस्कार. दोडामार्ग तालुक्याच्या राजकीय पटलावरून एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर येत आहे. दोडामार्ग तालुक्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकीय इतिहासात आजवर जे कधीच घडलं नव्हतं, त्या अभूतपूर्व घटनेचा साक्षीदार आज कोल्झर मतदारसंघ ठरला आहे. पंचायत समितीच्या कोल्झर गणातून शिंदे शिवसेनेचे धडाडीचे नेतृत्व आणि तालुका प्रमुख गणेश प्रसाद शंकर गवस यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या रणसंग्रामात सुरुवातीला मोठी चुरस पाहायला मिळत होती. सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या या जागेवर एकूण 6 उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी शड्डू ठोकला होता. मात्र अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राजकीय समीकरणांनी वेगवान वळण घेतले. लोकशाहीच्या या उत्सवात सामंजस्याची भूमिका घेत प्रतिस्पर्धी रिंगणात असलेल्या सर्वच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रवीण बाबली परब, वंचित बहुजन आघाडीचे सखाराम गुणाजी कदम, तसेच अपक्ष उमेदवार शिरीषकुमार झिलू नाईक, यशवंत गोविंद गवस आणि दौलतराव महादेव देसाई या सर्वांनीच आपली माघार निश्चित केली. प्रतिस्पर्ध्यांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गणेश प्रसाद गवस यांची अधिकृतपणे बिनविरोध निवड घोषित केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आजवरच्या इतिहासात दोडामार्ग तालुक्यात अशा प्रकारे बिनविरोध निवड होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण तालुक्यात आणि विशेषतः कोल्झर परिसरात शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष साजरा केला आहे. विकासाच्या मुद्द्यावर सर्वांना एकत्र आणून झालेली ही निवड तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरेल असे बोलले जात आहे.